नमस्कार मंडळी, मी विशाल स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या हिमाचल ट्रिप सिरीजच्या पार्ट 2 मध्ये. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं मुंबईपासून सुरू झालेला हा प्रवास सुरतपर्यंत येऊन पोहोचला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच प्रवास पुढे अनुभवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो नक्की बघायचा आहे. चला तर मग सुरू करूया आपला आजचा रोमांचक आणि धमाल भरा असा ब्लॉग. तर फायनली आता आपण सुरतमध्ये आहोत आणि सुरतमध्ये मी ऐकून होतो की गर्दी खूप राहते. तुम्ही स्वतः बघू शकता गर्दी किती. तर मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम आहे की मी सुरतमध्ये आलोय. तिथं आपल्याला एक फ्रेंड भेटला आहे, तो मला विचारत होता व्हिडिओ वगैरे काय करतोय आणि काय नाही. तर त्याला मी सबस्क्राईब करायला सांगणार आहे आपल्या चॅनलला. तर इथं आपल्याला एक सबस्क्रायबर भेटलाय, सबस्क्रायबर वाढलाय. तर भारी वाटलं भेटून. बहुत अच्छा लगा मिलके. बरेच लोक इथं उतरतायत, इथं खाली झाले आणि खूपच गर्दी आहे इथं. फर्स्ट टाइम इतका एक्सपिरियन्स घेतोय गर्दीचा आणि बघू शकता गर्दी जबरदस्त गर्दी आहे. चला आता बसून घेतो आणि तर सुरत मधनं आपली आता ट्रेन डिपार्चर होते. दुपारचे 3:45 वगैरे वाजले, 4 वाजत आले आणि सुरत मधून आता आपण निघतोय. आता आपण तापी नदी जी आहे क्रॉस करतोय. ज्यांना त्यांची ठिकाणांची नावच आतापर्यंत नावच ऐकून होतो ते ठिकाण आज पाहायला भेटले. तर खूपच मस्त वाटलं. तापी नदी वगैरे आता क्रॉस केली आणि सुरत जे गेलं प्रचलितच आहे ते शहर. मग त्याचं नावच ऐकून होतं, कधी येणं झालं नाही, आपलं कधी काम पडलं नाही. तर मग पहिल्यांदा आपल्याला तिथं आपल्याला काही फिरायला वगैरे नाही भेटलं, पण मग बघायला तर भेटलं. तिथून आपण क्रॉस केलेला आहे. बघा काही सगळे झोपले तिथं. अजून आपला अर्धा प्रवास पण पूर्ण झालेला नाहीये आणि इथे सगळे झोपा काढतात. आणि हे बघा, तो एकतर पांघरून घेऊन झोपले. तुला चहा पाहिजे का? घेर चप्पल. आम्ही काय केलं? मी काय केलं आता? थांबायला नाही जमलं. 10 सेकंडचा व्हिडिओ होता. व्हायरल होण्यासाठी रील इज इम्पॉर्टंट. बात तो सही है. थांबता नाही आलं. तू बिग बॉस मध्ये जा. आणि इथं बघा घोरणंही सुरू झाले इकडे. घोरणं सुरू झालं इकडे. इकडे आवाज कुठून येतोय? इथून येतो आवाज. इकडे तब तक मस्त सो जाता हूँ और बाद में उठ के वो बाजू वाले मुन्ना का गेम बचा. मी त्याला तोंड समजून इकडे शूट करतोय आणि भाऊचं तोंड आहे इकडे. बघा पाय इकडे तोंड तिकडे. कोण झोपलंय, कोण काय करते, कोण खिडकीतून बघतंय बाहेर. आणि आम्ही हसतोय. तर मंडळी, आपल्या जी नर्मदा नदी आहे प्रचलित नदी, ती आपण आता क्रॉस करतोय.
टाइम झाला. स्प्लिट आहे. काहीच आपण स्नॅक्स वगैरे सर्व आपण घेऊन आलो. रेल्वेचं काहीच घेतलं नाही इथं. फक्त चहा सोडून चहा घेतला. मुझे अपने घर जाना है. आता आपण गोध्रा जंक्शन वरती थांबलोय. आपली ट्रेन जी आहे पश्चिम एक्सप्रेस जी आहे ती गोध्रा स्टेशन वरती थांबली आहे आणि तिथे थोडा वेळ रेस्ट घेतलाय, थांबलोय. आता तर इव्हनिंग होत आली आहे. माझं माईकचं चार्जिंग संपले होतं. गुजरातमध्ये अजून आपण आहोत आणि गुजरातमधून आता आपण थोड्याच वेळात बहुतेक अर्धा एक तास म्हणजे एम पीमध्ये इंटर करणार आहे. तिथून पुढे आता इव्हनिंग झाली, रात्र होत चालली. तर पुढे आपल्याला काय पाहायला भेटतं, रात्रीचा प्रवास आहे तो अनुभवायला भेटणार रात्री. ट्रेन प्रवासामध्ये आपण पुढा इन्क्लूड नव्हतं, आपण घेतलेलं नव्हतं. तर पॅकेजमध्ये पण आपलं नव्हतं. तर आपण घरून अरेंज केलेले सर्व काकूनी वगैरे त्यांनी मावशीने सर्व घरून अरेंज केलं होतं. तर हे बघा आपण मेनू काय इकडे बघा सर्व बसलेत खात आहेत. डिनर चाललं आहे आपलं. नाईटचा ब्रेकफास्ट चालू आहे. याचा ब्रेकफास्ट चालू आहे. थोड्या वेळाने हा 12 वाजता उठून जेवणार आहे आणि 3 वाजता उठून नाश्ता करणार आहे. शेंगदाण्याची चटणी आहे, ओके, खुरसण्याची चटणी आहे आणि पापड चटणी आहे. वा मस्त. आणि चपाती. तिकट कमी बनवली. रात्रीचे आता वाजलेत 9:45 वाजत आले आणि रतलाम स्टेशनवरती आता आपण पोहोचलोय. आणि इथून आता आपली रात्रीची जी जर्नी आहे, नाईट आपली फुल नाईट जी आहे ती चालू होणार आहे. जेवण वगैरे आपलं झालंय आता नुकतंच. आम्ही जेवण करून बाहेर आलोय आणि तितक्यात आपलं रतलाम स्टेशन आलं. तर रतलामचं नाव खूप ऐकून होतं. नाईटमध्ये काही शूट करता येत नाही कारण की ट्रेन निघाली. ट्रेनमध्ये बसतो आता. तर आम्ही सगळे नाईट आऊट मारत होतो. तर सगळे तिकडे झोपले, सगळी ट्रेन झोपली आणि आम्ही जागेत. आम्ही इकडच्या तिकडे या ट्रेनमध्ये या डब्यातून त्या डब्यामध्ये फिरतोय. हे बघा सर्व जागे आणि आम्ही फिरतोय इकडनं तिकडनं आणि कोणाला झोपून द्यायना. आम्ही झोपान आणि कोणाला झोपू द्यायना. आमच्या आजूबाजूचे सगळे वैतागले आम्हाला. आम्हाला हुसकून दिले. चला निघा. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. काय म्हणणं आहे? तो बोलतोय ट्रेनच्या वरतून चढायचं, तर मी बोलली जीवन आरवन सारखं. आरवन नाही आहे ते. रावण. रावण. चला आता टीसीने आम्हाला पकडायच्या आधी आम्ही आता झोपून घेऊ. आपल्या कोचमध्ये जाऊन झोपून घेऊ. नको.
तर गाईच रात्रीचे वाजलेत 11 आणि इथे माझी सीट होती विंडो सीट आणि दिवसभर मी तिकडे होतो आपल्या ग्रुपसोबत. तर मी तिकडेच बसलो होतो दिवसभर आणि इकडे जरा पॅसेंजर्सनी बाकीच्या शेअर केलं होतं इथं बसलेलं होतं. तर मी दिवसभर इकडे काय आलो नाही. तर नाईटला झोपायला वगैरे रात्री आता रात्र झाली झोपायला आले. तर आता इथे लाईट वगैरे सगळं कोच आपलं झोपलं आहे. पूर्ण डब्बा पूर्ण ट्रेनची पब्लिक आपली झोपली आणि आम्ही पण आता झोपतोय. चला तर मग आता आपण सकाळी मला अंदाज नाही कुठल्या स्टेशनला आपण भेटू. तर बघूया कुठे भेटतो आपण. तर तोपर्यंत चलो गुड नाईट सर्वांना. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी 7:30 वाजले आता सकाळी तर आणि मथुरा जंक्शनवरती आता आपली गाडी थांबली. अशी ड्रीमी सकाळ झाली. रात्री खूप उशीर झाला झोपायला. 12:30-1 वाजले होते बहुतेक. आणि रात्रीचं काही शूट करता आलं नाही जास्त कारण की बाहेर दाखवण्यासारखं काही नव्हतं आणि माझा माईक पण चार्जिंग नव्हता. आणि आत्ताही नाही माईक लावलेलं थोडा बारीक आवाजामध्ये मी शूट करतो. तर अशी ड्रीमी सकाळ गोल्डन आवर तशी सकाळ झालेली आपली. गुड मॉर्निंग. आणि आता आपल्याला दिल्ली मथुरा स्टेशनवरती जंक्शनवरती आता आपण उभे. आता इथं किती वेळ गाडी उभी राहते ते माहीत नाही. मग उभी बऱ्याच वेळची उभी. आत्ता तरी 15 मिनटं झाले. तर मथुरामधून आपल्याला प्रयागराज ते लालगड इथे ट्रेन क्रॉस झाली आपल्याला मथुरामधून. आपली तरी बराच वेळ झाला उभी. आणि आता आपल्याला पुढं नवी दिल्ली लागेल. नवी दिल्ली 2-2.5 तासाची आपल्याला नवी दिल्ली जंक्शन दाखवतो. बघूया आपलं पुढचं प्रवास. अजून फ्रेश वगैरे व्हायचं आहे. सकाळी उठलो आहे. तर बघूया आपलं भेटूया डायरेक्ट चंदीगड किंवा नवी दिल्लीत जर थांबली वगैरे तर तिथं बघूया.
तर आता आपण फरीदाबाद स्टेशन सोडलंय. थोड्याच वेळामध्ये आता अर्धा तासात बहुतेक नवी दिल्लीमध्ये एंटर करू. आता दिल्लीमध्ये एंटर केलंय. फरीदाबाद स्टेशन आपण सोडतोय, बघू शकता तुम्ही. चलो चलो चलो. तर काहीच हजरत निजामुद्दीन नवी दिल्लीमध्ये आपण एंटर केला होता. आणि मगाशी आपण बघितलं कुठे होतं स्टेशनचं नाव मला आठवत नाही. आता हजरत निजामुद्दीनवरून आपण डिपार्चर करतोय. आता यानंतर होतं कुठे थांबते मी ना, तर आपण आता चंदीगडमध्ये भेटू. मेट्रो आहे दिल्ली मेट्रो आहे. दिल्ली मेट्रो वंदे भारत म्हणतो आपण तिला. दिल्ली मेट्रो स्टेशन आहे समोर बघा काही. हे काय इकडे हॅरी पॉटर. शिवाजी ब्रिज है, अभी इनका स्टेशन खत्म हुआ है, अभी ये उतर गए. तर नवी दिल्लीमध्ये आपण आहोत आणि शिवाजी ब्रिज आपण बघितलं. त्याच्यावरती छत्रपती पाहिजे होता, पण मग भारी वाटलं. दिल्लीमध्ये आपल्या छत्रपतीचं नाव, महाराजांचं नाव असं. छत्रपती आपल्या शिवाजी महाराजांचं नाव, तर ते बघून आपल्याला खरंच आपलं असं काहीतरी वाटलं. ते शिवाजी नाव हटवून तिथे छत्रपती करायला पाहिजे. महाराज खरं करायला तर पाहिजे. नुसतं शिवाजी चांगलं नाही वाटत. हो, तर ते उद्धटवाद नाही. हां, तर बाकी ठीक आहे. आता आपण थोड्याच वेळामध्ये नवी दिल्ली जंक्शन स्टेशनवरती आपलं आगमन करतोय. तर गाईज आता आपण थांबलोय, आपली ट्रेन थांबले नवी दिल्ली स्टेशनला. फायनली आपण पोहोचलोय नवी दिल्ली स्टेशन, नवी दिल्ली. तर आपलं बऱ्याच दिवसाचं जे होतं नवी दिल्ली बघायचं, ते आपलं स्वप्न आज पूर्ण होतंय. नवी दिल्लीमध्ये आपण आज आलोय. ते खरं आहे की आता आज आपण खास दिल्ली फिरायला आलेलो नाही, पण इच्छा होती की दिल्ली बघायची आणि खंत आहे की जरा दिल्ली आपल्याला फिरता येत नाही. फिरूया कधीतरी नाही का. नंतर जर कधी चान्स भेटला दिल्ली फिरायला खास, तर दिल्लीमध्ये फिरण्यासारखे भरपूर काही आहे. मग ते एक्सप्लोअर करायला खास दिल्लीसाठी यावं लागेल. तर त्यामुळं आपण कधीतरी खास त्या दिल्लीचा वगैरे त्याचा खास व्हिडिओ बनवू. तर बघू भविष्यात कधी जर ते जमलं तर ते नक्की करू. ही बघा काय काय करते. सगळं आम्ही खाली उतरलोय आता, थोडासा ब्रेक घ्यायला, पुढे पाय मोकळे करायला वगैरे सगळे उतरले. बॉब कुठे गेला? घाबरतो काय ट्रेन सुटेल? न्यू दिल्ली जंक्शन वरती स्टेशन वरती वडापाव शोधतोय नाश्त्यासाठी. भेटत नाही आम्हाला. आम्ही पूर्ण स्टेशन दोघांनी फिरून आलोय, सगळे बघितलंय तरी भेटलं नाही अजून. तर आता बघतो कुठं भेटतंय का.
ओके जा जा. चंडीगढ़ से फिर वहाँ से गाइड होंगे कंपनी का सब होगा. तर आता नवी दिल्लीच्या जंक्शन स्टेशनवरून आपण निघालोय. गाडी निघाली, बराच वेळ इथं थांबली आणि आता आपल्याला क्रॉस करते शताब्दी एक्सप्रेस आपल्याला क्रॉस करते. हे बघा. तर गाडी बराच वेळ इथं थांबली. बहुतेक काही मेंटेनन्स साफसफाई वगैरे त्यांचे चालू होते. तर बराच वेळ इथं घेतला, अर्धा पाऊण तास घेतला आणि आता इथून निघालोय. आता पुढे कुठे थांबेल माहित नाही, तर बघूया काय पुढे. तर गाईज आपली सीट बघा, ते सर्व बसले आणि तिची मस्ती चालली. मी मस्ती करतोय. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? मी काय मस्ती केली नाही आमच्या ते आहे ना. आता अजून काय पाहिजे. दिल्ली सदर बाजार स्टेशन आलंय आणि इथं बरीच गर्दी. तिथं बरेच लोक उतरले आणि चढलेत आणि गाडी आहेत भरलेच आपल्या कोच मध्ये. तर मी काय म्हणतो, माझं सीटचं बोलत होतं, माझं सीट तिकडे, पण मग आपला ग्रुप इथं होता त्यामुळे माझा ग्रुप इथे मी राहिला होता. तर आपला सगळा ग्रुप इथं बसलेला होता. तर मी दिवसभर इथेच असते, रात्री फक्त झोपायला तिथे गेलो होतो. आणि समाधात आहे आमच्या दोघांची सीट तिकडे, आम्ही इथेच असतोय दिवसभर. तर आता आपली गाडी सदर बाजार स्टेशनवरनं आपली गाडी निघाली आणि बराच वेळ इथे थांबली. नवी दिल्लीमध्ये आपले बऱ्याच स्टेशनला, सगळ्या स्टेशनला थांबली गाडी. आता आपली जेवणाची तयारी झाली दुपारची. आपल्याला अजून पोहोचायला अजून दुपार 3-4 तास आहेत अजून. आणि आता आपलं दुपारचं जेवण चाललंय. सकाळी चहा वगैरे घेतला, त्याचा व्हिडिओ जमला नाही करायला. आणि आता आपलं जेवण चालतं, आपण बघू काय काय. आता जेवण करू आणि जरा थोडासा आराम वगैरे निवांत करू. बाहेरचं काय असेल तुम्हाला पाहायला भेटेल. आणि ठीक आहे, बघू आपण. तो गाईज आपण हे बघा, जेवण वगैरे सगळी व्यवस्था आपण करून आलो घरूनच. तयार भाजी आहे गिट्सची, आहे त्या गिट्स कंपनी, गिट्सच्या प्रमोटर आहे ते. तयार भाजी आहे पनीरची, फक्त ओपन कटिंग करायची, काढून घ्यायची आणि रेडीमेड खायचे. एक नंबर. हां, तर बघा मित्रांनो, इंडियन रेल्वेने आमची किती काळजी घेतली. जेवण वगैरे बघा, गिट्सचे वगैरे. थांबा ना, अरे थांबा ना, प्रँक करत आहे. अरे अरे अरे. तर नाही काही, आपण हे स्वतः आणलंय, आपलं सगळं आपली काकू त्यांनी आणलंय. आणि आपण सर्व सोय आपली जेवायची सगळं घरून गेली. इंडियन रेल्वेचं काहीच नाही आपलं, काहीच घेतलं नव्हतं आपण. थोडंसं आपण राईस घेतलाय, पुलाव घेतलाय, तो आपण टेस्ट करून बघू कसं आहे.
नुकताच आता वाजलेत 3:30 वाजले आणि आता आपण पोहोचलोय आपल्या फायनल डेस्टिनेशनवरती चंदीगडमध्ये. आपलं जे ट्रेन जर्नीचं जे लास्टचं फायनल डेस्टिनेशन होतं चंदीगड, तिथं आपण पोहोचलोय चंदीगड जंक्शनवरती. आणि सगळा आपला ग्रुप उतरलाय आहे बघा. तर आता आपण पुढे जातोय. हे काय इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? तर आता आपण उतरलोय इकडं. आपला हा आजचा 2600 ते 2000 असा किलोमीटर प्रवास करून आपण जो पूर्ण प्रवासात मजा वगैरे केली, जी धमाल उडवून ते आता आपला असा जो प्रवास झालाय तर तो मजेशीर झालाय. आणि तो आज करून आपण आता पोहोचलोय आपल्या फायनल डेस्टिनेशनवरती चंदीगडमध्ये. फायनली आता आपण पोहोचलोय आपल्या फायनल डेस्टिनेशनवरती चंदीगड रेल्वे स्टेशनवरती. आणि आपला हा ट्रेनचा प्रवास हा मजेशीर आणि धमालाचा आजच्या व्हिडिओचा आपला हा ट्रेनचा प्रवास आहे तो इथं आपला एंड होतोय ट्रेनच्या व्हिडिओचा. तर आय होप तुम्हाला सर्वांना आपला हा व्हिडिओ आवडला असेल आणि एन्जॉय केला असेल तुम्ही सर्वांनी. तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या ह्या प्रवासाचा. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या हिमाचल ट्रिपच्या आपल्या पुढच्या शिमला वगैरे असेल काही आपलं पुढचं डेस्टिनेशन असेल तर तिथं भेटूया. सध्याचा आपण व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत टाटा बाय बाय.